मी देवानंद जंजाळ, अकोला. काल रस्त्यात एक दारू पिणारा भेटला. तो म्हणे, बा तुम्ही कविता करता, सरकारने दारू माफ केली तर आमच्यासाठी काहीतरी करा. तर तो काय काय म्हणाला ते या वराळी कवितेतून ऐका. कवितेचं नाव आहे लाडकीचा लाड. लाडक्या बहिणीसाठी दारू महाग केली, लाडक्या बहिणीसाठी दारू महाग केली, लाडक्या दाजीची पंचायत झाली. लाडक्या बहिणीसाठी दारू महाग केली आणि लाडक्या दाजीची पंचायत झाली. दारूच्या किमती अव्वाच्या सव्वा, दारूच्या किमती अव्वाच्या सव्वा आणि 100च्या वर गेला देशीचा पव्वा. पहिलेच तर मले पैसे नाहीत पुरत, पहिलेच तर मले पैसे नाहीत पुरत आणि चकना घ्यायलाही पैसे नाही उरत. बायकोले मागा तर अंगावर धावते, बायकोले मागा तर अंगावर धावते आणि 3 भावायची भीती मले धावते. लाडकी लाडकी करू करू बायको गेली वाया, लाडकी लाडकी करू करू बायको गेली वाया. दारूसाठी मले तिच्या पडा लागते पाया. तुम्ही सांगा माणसानं खावाव की पेवाव, तुम्ही सांगा माणसानं खावाव की पेवाव, पण घोटभर कोणाला कशी काय देवाव. 1500 रुपयात हे टम फुगली, 1500 रुपयात हे टम फुगली. मतांसाठी यायनं टाकली होती गुगली. एक दिवस ही योजना बंद होऊन जाईल, एक दिवस ही योजना बंद होऊन जाईल. देवा देवा करत हे हात चोळत राहील. अर्थव्यवस्था सारी दारूवरच पडली, अर्थव्यवस्था सारी दारूवरच पडली. आणि योजना सुरू केली तेव्हा नाही कळली. दारूच्या पैशावर विकास कामं करता, दारूच्या पैशावर विकास कामं करता दाजीले विनाकारण वेठीले धरता. एक योजना म्हणा बंद करा आता, एक योजना म्हणा बंद करा आता. आणि एक दिवस दाजीच्या खासान तुम्ही लाथा. तुम्ही असान बायकोचे दादा आणि भाऊ, तुम्ही असान बायकोचे दादा आणि भाऊ, पण चकण्यासारखा एकेकाने खाईन चौ चौ. अर्थव्यवस्थेचा आम्ही हाव कणा, अर्थव्यवस्थेचा आम्ही हाव कणा. खरे देशप्रेमी आम्हालाच म्हणा. दारुड्यासाठी बी एक दारुडे हवा, दारुड्यासाठी एक दारुडे हवा. पण सरकारले म्हणा हा ठराव घ्या नवा. माहीत आहे तुम्हाला हे बोलू नाही शकत, माहीत आहे तुम्हाला हे बोलू नाही शकत. आणि सरकारच्या विरोधात एक नाही वोकत. कोणी नाही बोलत सारे झाले चूप, कोणी नाही बोलत सारे झाले चूप. आणि दुकानात जाऊ जाऊ घेतात गुपचूप. देवानंदाले आता हाताशी धरू, देवानंदालेच आता हाताशी धरू. आणि सरकारच्या विरोधात काहीतरी करू, सरकारच्या विरोधात काहीतरी करू.